नमस्कार. नमस्कार. माध्यम वृत्तसेवा या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिभावंतांना शोधून त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा हा उपक्रम. या उपक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज शिक्षक दिन आहे, 5 सप्टेंबर. आणि या शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपल्याशी थेट संवाद करण्यासाठी मी आज आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे लातूरच्या संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे प्राचार्य आणि गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात आपलं योगदान दिलेले राष्ट्रपती पदक विजेते, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, जवळपास 39 पुरस्कारांचे धनी प्राचार्य B.A. मैंदर्गे यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. प्राचार्य मैंदर्गे हे नाव लातूरच्या शिक्षण क्षेत्रामध्ये बहुचर्चित असं नाव आहे. शिक्षकांची चर्चा अनेक दृष्टीने होत असते, परंतु मैंदर्गे सरांची जी चर्चा आहे ती अकॅडमिक अंगानं होते. त्यांचं शैक्षणिक विश्वातील जे योगदान आहे त्यांच्याशी गप्पा मारत असताना मला प्राध्यापक ग.प्र. प्रधानांचा एक किस्सा आठवतो. ग.प्र. प्रधानांनी पुणे विद्यापीठामध्ये सिनेट पदाचा चार्ज घेतल्यानंतर भाऊराव पाटलांचं, कर्मवीर भाऊराव पाटलांचं त्यांना निमंत्रण आलं. निमंत्रण या दृष्टीनं की भाऊराव म्हणाले, मी रयत शिक्षण संस्था काढलेली आहे आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये बहुजनांच्या शिक्षणाला वाहून घेतलेलं आहे. आमचे जे प्राचार्य आहेत थोडेसे पुणे विद्यापीठाची ती शहरी संस्कृतीशी अजून थोडे मिळतं जुळतं घेण्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडत आहोत. तेव्हा सर, म्हणजे प्रधान सर, तुम्ही आम्हाला थोडंसं त्या दृष्टीनं प्रशिक्षित करा प्राचार्यांना. पण जाता जाता म्हणजे त्याच चर्चेच्या शेवटी समारोपात कर्मवीर असं म्हणाले ग.प्र. प्रधानांना. ग.प्र. प्रधानांनी आम्हाला, म्हणजे मी स्वतः त्यांना भेटलो, माझ्याबरोबर पत्रकार गोपाळ कुलकर्णी होते पुण्यामध्ये प्रधान सरांच्या अखेरच्या दिवसामध्ये. प्रधान सर असं म्हणाले की कर्मवीर जे म्हणाले की शिक्षण संस्था हे ज्ञानाचं स्टोअर, भांडार, नुसतं ज्ञानाचं स्टोअर असता कामा नये. इट शुड नॉट बी दी स्टोअर रूम ऑफ नॉलेज. करेक्ट. मग काय पाहिजे तर त्यांना शिक्षण संस्था ही अभिप्रेत लक्षात घ्या. आपण खेड्यापाड्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं जाळं पसरवणाऱ्या कर्मवीरांनी अतिशय सोप्या शब्दात त्यांना सांगितलं की ग्रामीण भागातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये चैतन्याचा मंत्र फुंकणारं पॉवर हाऊस म्हणून मला रयत शिक्षण संस्था पुढे आणायची. प्राचार्य मैंदर्गे यांचा उल्लेख मी जेव्हा मी करतो त्या वेळेस मला कर्मवीरांच्या त्या वाक्याची आठवण होते की ही शिक्षण संस्था पॉवर हाऊस झालं पाहिजे, हा मंत्र फुंकला पाहिजे. आणि म्हणून केवळ अध्यापनच नव्हे, केवळ विद्यार्थ्यांनाच शिक्षण देणं नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या बरोबर जे सहकारी शिक्षक आहेत त्यांची जडणघडण, परिसराची जडणघडण, याकडे या सर्वांगीण विकासाला सामाजिक बांधिलकीची डूब देऊन काम करणारे एक आदर्श प्रिन्सिपॉल, एक आदर्श शिक्षक म्हणून आजच्या शिक्षक दिनी मी अतिशय औचित्यपूर्ण असा थेट संवाद सरांशी साधतोय. सर नमस्कार. नमस्कार. माध्यम वृत्तसेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. नमस्कार. या थेट गप्पांना, थेट संवादाला प्रारंभ करण्यापूर्वी मला हे सांगायला आवडेल की प्राचार्य मैंदर्गे त्यांनी एवढे अवॉर्ड्स मिळवली आहेत शिक्षण क्षेत्रात, 39 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पण ही शिक्षणाची गंगा सुरू कुठून झाली? हे आहेत कुठले मूळचे? उस्मानाबाद, म्हणजे आपल्याच भागातले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात असलेले पानगावचे प्राचार्य मैंदर्गे म्हणजे हे आपलेच आहेत, याच परिसरातले आहेत. सारख्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये ज्यांची जडणघडण झाली आणि तिथून त्यांनी जी झेप घेतली, ही झेप अतिशय
ही साधी झेप नाही, याला गरुड झेप म्हणतात. ही झेप अतिशय मोठी आणि दिमाखदार अशी झेप आहे. हा गरुड पक्षी शिक्षणाच्या या आकाशामध्ये मुक्त विहार करतोय, परंतु नुसतं मुक्त विहार करत नाही. हा मुक्त विहार करत असताना महेंदर्गे सरांनी शिक्षण क्षेत्रातल्या या ग्रामीण भागातल्या अंधारलेल्या वाटांवर प्रकाशाचे दीप उजळण्याचं काम केलेलं आहे. मी महेंदर्गे सरांना विनंती करताना पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की दोन वेळा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, नॅशनल अवॉर्ड्स. एकदा मानव संसाधन मंत्री अर्जुन सिंग यांच्या हस्ते त्यांना मिळाला होता. त्याच्यानंतर CBSE याचे अध्यक्ष विनीत जोशी यांच्या हस्ते त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाले. आणि त्याच्यानंतर या सर्व याचा क्लायमॅक्स असा झाला की त्यांच्या कामाची पावती या देशाच्या प्रमुखांनी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 2012मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. असा हा अनमोल हिरा शिक्षण क्षेत्रातला आपल्या लातूरमध्ये आहे. ही लातूरच्या दृष्टीनं भूषणावह गोष्ट आहे. आणि केवळ भूषणावह नाही तर या हिऱ्यांची पारख करणारे नेतेसुद्धा इथं आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री आमचे लोकनेते विलासरावजी देशमुख यांनी या सगळ्या योगदानाचा विचार करून सरांना लातूर भूषण हा पुरस्कार 2007 साली दिला होता. आणि लातूरच्या म्हणजे अंतुलेंचे बॅरिस्टर BR अंतुले यांच्या उपस्थितीमध्ये, डॉक्टर शिवाजीराव निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना तो अतिशय समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांचा गौरव झाला. हा गौरव एका रात्रीत होत नसतो, एका रात्रीतल्या कामगिरीवर होत नसतो. त्यासाठी आमचे राष्ट्रसेवा दलामध्ये म्हणतात की स्वतःला गाडून घ्यावं लागतं. बीज ज्यावेळेस स्वतःला गाडून घेतं मातीमध्ये त्यावेळेसच त्याच्यातून एक रोप बाहेर पडतं आणि हळूहळू कालांतरानं त्या रोपाचा वटवृक्ष कसा होतो हे महेंदर्गे सरांचा हा सगळा अख्खा जीवनपट आहे. तो जीवनपट आपल्याला सांगेल. शिक्षण म्हणजे काय आणि शिक्षणाच्या व्याख्या अनेक विचारवंतांनी, शिक्षण तज्ज्ञांनी मांडलेल्या आहेत. जडजंबाल शब्दामध्ये शिक्षणाचे काही डेफिनेशन्स आहेत. शिक्षण म्हणजे काय, व्हॉट इज एज्युकेशन वगैरे. परंतु माझ्या दृष्टीनं सा विद्या या विमुक्तये, बंधनातून जे मुक्त करतं तेच शिक्षण. आणि याच तत्त्वज्ञानावर, हीच फिलॉसॉफी अवलंबून महेंदर्गे सरांनी आत्तापर्यंत बंधनातून हे सगळं बहुजनांचं शिक्षण मुक्त करून ते त्यांच्या उन्नयनाचं काम या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. तेव्हा 1979 त्यांना पहिलं पोस्टिंग अध्यापन क्षेत्रामध्ये मिळालं आणि ते मिळालं होतं केंद्रीय विद्यालय संघटन वास्को डी गामा गोव्यामध्ये. आणि गोव्यामध्ये त्याच्यानंतर तिथून त्यांची ट्रान्सफर झाली नाशिक. हे केंद्रीय विद्यालय म्हणजे मिलिटरीतल्या अधिकाऱ्यांचे मुलं, मिलिटरीतल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचं शिक्षण देणारी शाळा, लष्करी अधिकारी वगैरे. तेव्हा तिथून मग नाशिक, नगर अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली कामगिरी दाखवली. त्याच्यानंतर ते जवाहर नवोदय विद्यालयामध्ये रतलामला रुजू झाले. त्यावेळेस ते सन होते 1997. 1997ला ते रतलाम या मध्य प्रदेशातल्या गावी जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्यभार हाती घेतला. आणि तेव्हापासून सुरू झालेली ही शिक्षणाची गंगा, हा जो प्रवाह आहे, हा प्रवाह खळखळत लातूरला आला. लातूरला ते कसे आले हा किस्सा आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. सर, आपण रतलामहून मध्य प्रदेशातून थेट लातूरला येण्याचं कारण काय? माझी 1997मध्ये प्राचार्य म्हणून रतलाम मध्य प्रदेशमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे निवड झाली. मी 1997मध्ये इथं जॉईन केल्यानंतर अत्यंत उत्कृष्टपैकी ते विद्यालय म्हणजे चंबल घाटी एरियामध्ये येतं आणि अत्यंत शैक्षणिकदृष्ट्या किंवा इतर बऱ्याचशा दृष्टिकोनातून ते विद्यालय कमजोर असल्यामुळं त्या ठिकाणी मला पहिल्यांदा त्यांनी अपॉइंटमेंट दिली. त्या विद्यालयामध्ये केवळ 2 वर्षामध्ये ते विद्यालय मी अशा प्रकारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढं नामवंत केलं की त्याचा परिपाक म्हणून लातूरला मला मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे पाठवण्यात आलेला आहे. कारण 2 ऑक्टोबर 2001 मध्ये 2 ऑक्टोबर 2001 मध्ये लातूरमध्ये एक अनपेक्षित घटना घडली. म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय लातूरमध्ये एक अनपेक्षित घटना घडली. आणि त्या अनपेक्षित घटनेमुळं की लातूर जवाहर नवोदय विद्यालय बंद होतं की काय
अशा प्रकारची संभ्रम निर्माण झाला. त्यावेळेचे जे कमिशनर होते त्या कमिशनरचे उद्गार आहेत की द फाउंडेशन स्टोन ऑफ नवोदय विद्यालय समिती वॉज शेक्ड व्हेरी बॅडली बिकॉज ऑफ दिस इन्सिडंट. अशा प्रकारे त्यांनी वर्णन केलं होतं. अशी अनपेक्षित घटना घडली, अप्रिय घटना घडली. आणि त्याचा परिपाक म्हणून इथे एक अत्यंत चांगला प्रिन्सिपल आहे की जो प्राचार्य विद्यार्थी, पालक आणि इतर जे स्टेक होल्डर आहेत त्यांना सांभाळून घेऊन या विद्यालयाचा उत्कृष्ट विद्यालय निर्माण करू शकतो असा प्राचार्य देशामध्ये कोण, या प्रकारची त्या ठिकाणी सुरुवात झाली शोधण्यासाठी. आणि मग त्यावेळेस मानव संसाधन विकास मंत्रालयामधून मला फोन आला की तुम्हाला नवोदय विद्यालय लातूरला तुम्हाला जावं लागेल. मला ही अप्रिय घटना माहीत होती, झालेली माहीत झालं, त्यामुळे मी त्यावेळेस नकार दिला. परंतु माझ्यामध्ये जी काही गुणवत्ता आहे किंवा जी योग्यता आहे, क्षमता आहे, त्याचा परिणाम करून त्यांनी मला की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर म्हणजे प्रशासकीय बदली या ठिकाणी दिली. आणि मी या ठिकाणी ऑक्टोबरचा इन्सिडेंट झाल्यानंतर डिसेंबर 2001 मध्ये मी जॉईन केलं हे विद्यालय. हो, मला आठवत आहे मी त्यावेळेस म्हणजे पत्रकार म्हणून त्या अप्रिय घटनेनंतर ते व्हिजिटही केली होती आणि त्यावेळेस ते सगळं खडकाळ असं माळरानच होतं एकदम. परंतु नंतरच्या काळात तिथं आपण काय डेव्हलपमेंट केली? आता ज्यावेळेस मी नवोदय विद्यालय लातूरला आलो सर, त्यावेळेस वातावरण असं काही होतं की विद्यार्थ्यामध्ये एक भय निर्माण झालं होतं. प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्याला त्या विद्यालयातून काढून दुसऱ्या शाळेत कुठे नेऊ इच्छित होता. आणि पालकामध्येही त्यांची अवस्थासुद्धा अत्यंत नाराज, विद्यार्थी नाराज होते. आणि प्रशासकीय दृष्टीने जर पाहिलं तर लातूरचं प्रशासनसुद्धा त्या विद्यालयावरती नाराज होतं. म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती त्या विद्यालयात निर्माण झाली आणि ते विद्यालय बंद होतं काय अशा कगारवर होतं ते विद्यालय. अशा वेळेस मी तिथं आल्यानंतर तर मला हे सांगायचं या ठिकाणी की कुठलीही शैक्षणिक संस्था असो, कुठलीही कारखाना असो, मिल असो, कुठलीही संस्था असो, तर त्या संस्थेमध्ये, शैक्षणिक संस्थेमध्ये विशेषतः पाहिलं तर 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अच्छा. एक म्हणजे विद्यालयाचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे. नंबर 2 अकॅडमिक, शैक्षणिकदृष्ट्या ते विद्यालय उत्कृष्ट असलं पाहिजे. आणि तिसरा प्रकार म्हणजे शिष्य प्रोग्राम, बहिशालीय कार्यक्रम, अच्छा, ते चांगल्या व्यवस्थितरित्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबवला, शिष्य प्रोग्राम राबवले पाहिजेत. आणि चौथा महत्त्वाचा पॉईंट गेम्स आणि स्पोर्ट्स. विद्यालयामध्ये या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण का, जर आपण ज्या उद्देशाने विद्यालय काढलेलं आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्वांगीण विकास याचा अर्थ काय आहे? सर्वांगीण विकासाचा अर्थ बौद्धिकदृष्ट्या विद्यार्थी हा स्ट्रॉंग असला पाहिजे. नंबर 2 भावनिकदृष्ट्या तो मजबूत असला पाहिजे. नंबर 3 फिजिकल आणि शारीरिकदृष्ट्या तो मजबूत असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण केली गेली पाहिजे आणि देशाविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. म्हणून ब्लूम्स टॅक्सॉनॉमी जी एक आहे शिक्षणातला सर्वोत्कृष्ट सिद्धांत जो अमेरिकेतून भारतामध्ये आलेला आहे, त्या ब्लूम्स हा जो शिक्षाविद होता त्याने हे सांगितलेलं आहे की माणसाचं जीवन परिपूर्ण कधी होतं किंवा सर्वांगीण विद्यार्थी कधी बनतो, सर्वांगीण मनुष्य कधी बनतो, तर त्याचा बौद्धिक विकास म्हणजे इंटेलिजन्स कोशियंट. नंबर 2 इमोशनल कोशियंट म्हणजे भावनिक विकास. नंबर 3 फिजिकल कोशियंट म्हणजे शारीरिक विकास. आणि हे 3 विकास अत्यंत महत्त्वाचे आहेत. इंटेलिजन्स कोशियंट, त्यानंतर इमोशनल कोशियंट आणि फिजिकल कोशियंट हे 3 महत्त्वाचे आहेत. आणि चौथ्याला जोर देणारा स्पिरिच्युअल कोशियंट म्हणजे सात्विक विकास किंवा म्हणजे आध्यात्मिक विकास. हे 4 गोष्टी जर माणसामध्ये निर्माण केल्या शिक्षणानं तर ते उत्कृष्ट शिक्षण मानलं जातं. EQ, IQ आणि तिसरा PQ आणि चौथा SQ. हे 4 कोशियंट, हे 4 अंक जर विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्यामध्ये जर शाळा सक्षम झाली तर त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला. बौद्धिकदृष्ट्या तो सबल असला पाहिजे, भावनिकदृष्ट्या तो बॅलन्स असला पाहिजे, फिजिकलदृष्ट्या मजबूत असला पाहिजे आणि अध्यात्माचा अधिष्ठान त्याला असलं पाहिजे, बेस असला पाहिजे, सात्विक विचारांचा. हे जे 4 Qs आहेत आपले, हे 4 Qs विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष उतरावे म्हणून तुम्ही काय केलं? म्हणून साठी आता हे 4 Q जे असतात हे महत्त्वाचे आहेत. त्यासाठी इथं आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी जर केला असेल कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला विजन स्टेटमेंट दिसेल त्या ठिकाणी. अच्छा. विजन स्टेटमेंट असलं पाहिजे की या शाळेचा प्रमुख उद्देश काय आहे.
अच्छा. तर आमच्या जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातून आलेले जे प्रतिभावंत विद्यार्थी आहेत, द स्टुडंट्स दोज हू आर व्हेरी एक्सलंट और व्हेरी क्लेवर ब्रिलियंट स्टुडंट्स फ्रॉम रूरल एरिया, वी मस्ट प्रोव्हाइड देम क्वालिटी एज्युकेशन. अरे वा. तर ग्रामीण भागातले जे प्रतिभावंत विद्यार्थी आहेत त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हा जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रमुख उद्देश आहे. आणि तो साध्य करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्यात माझी सुधारणा केली. मग ते विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल, ते विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल, क्लासरूम असेल किंवा विद्यालय असेल किंवा परिसर असेल, हा एकदम सुंदर केला. पहिल्या 2 महिन्यामध्ये हेच काम केलं, म्हणजे उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांची जी निकड आहे, गरज आहे, उत्कृष्ट जेवण, उत्कृष्ट राहणं, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, शाळा चांगली, हे सगळं 2 महिन्यामध्ये केलं. कलेक्टर साहेबांच्या मध्ये, जेलोटा कलेक्टर साहेब होते त्यावेळेस, जेलोटा साहेबांनी अत्यंत मदत केली, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली. आणि त्यानंतर मी अकॅडमिकमध्ये प्रवेश केला. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या जो IQ ज्याला आपण म्हणतो, विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या कसं सबल करता येईल त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम विद्यालयामध्ये राबवायला सुरुवात केली. आता नंबर 1 ॲन्युअल टीचिंग प्लॅन. पहिल्यांदा की वर्षभरामध्ये जो अभ्यासक्रम आहे आपल्या समोर, त्या अभ्यासक्रम तो पूर्ण वर्षभरामध्ये कसा पूर्ण करता येईल त्यासाठी ॲन्युअल टीचिंग प्लॅन तयार केला. त्यानंतर टाइम टेबल तयार केला. त्यानंतर मग शिकवायला सुरुवात केली. मेथॉडॉलॉजी ती चेंज केली, बदलली. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शैक्षणिक अध्यापन पद्धती आहेत त्या पद्धती त्या ठिकाणी शिक्षकाकडून लागू केल्या गेल्या. त्यानंतर टेक्नॉलॉजी फार महत्त्व आहे सध्याच्या काळामध्ये. विदाऊट टेक्नॉलॉजी एज्युकेशन कॅनॉट बी कम्प्लिटेड. आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा प्रयोग त्या ठिकाणी केला. LCD प्रोजेक्टर, स्मार्ट क्लासरूम त्या ठिकाणी केला, लायब्ररी सुसज्जित केली आणि मग शैक्षणिक प्रयोग त्या ठिकाणी सुरू केले. आम्ही शैक्षणिकदृष्ट्या सबल करायला सुरुवात केली. आता केवळ हे बौद्धिकदृष्ट्या आपण सबल करतो, मग त्याच वेळेस आपण इमोशनल क्वेश्चन जो आहे, म्हणजे भावनिक विकास जो आहे, सर्वांगीण विकास, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम दर आठवड्याला एक शैक्षणिक कार्यक्रम ठेवायचा. म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम, सोलो डान्स असेल, ग्रुप डान्स असेल किंवा स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम, मनोरंजक कार्यक्रम असेल ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवले, ते कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. आणि स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारची मैदानं त्या ठिकाणी तयार केली, खेळ मैदानं, वेगवेगळ्या प्रकारची खेळाची व्यवस्था निर्माण केली. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या आणि गेम्स आणि स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून आणि शिष्य प्रोग्राम, बहिशालेय कार्यक्रम, हे तिन्ही जी सांगड घातली आणि त्या ठिकाणी काम सुरू केलं आम्ही. पण जवाहर नवोदयमध्ये तुम्ही आलात, केंद्रीय विद्यालय म्हणजे लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवायचं, ते एवढं खरं म्हणजे ग्लॅमर असलेलं क्षेत्र आहे, लष्करी, मिलिटरी वगैरे सगळं हे जे आहे. पण ते सोडून तुम्ही जवाहर नवोदयची पोस्टिंग स्वीकारली किंवा इथं आपली, याच्या मागं तुमचं काय इन्स्टिंक्ट आहे, काय उद्देश? याचा उद्देश होता की मी 79 मध्ये केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये लागलो. 79 पासून मी 97 पर्यंत काम केलं. मला 95-96ला जवाहर नवोदय विद्यालयाबद्दल माहिती मिळाली की जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 75% विद्यार्थी ग्रामीण भागातले असतात आणि 25% विद्यार्थी शहरी भागातले असतात. तर हे जे 75% विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक अस्मिता निर्माण झाली की मी सुद्धा एका ग्रामीण भागातला आहे. माझं गाव एक 500 लोकसंख्या असलेलं गाव होतं, छोटं, आणि त्या छोट्या गावातून मी आलेलो. तर ग्रामीण भागातल्या मुलांची शिक्षणाबद्दलची काय अवस्था असते हे मला चांगलं माहीत होतं. कारण प्रतिभावंत विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये आहेत, परंतु शिकण्यासाठी असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा त्यांच्याकडे नाही आहेत. म्हणून मला असं वाटलं की मी मिलिटरी लोकांची जी मुलं आहेत त्यांच्याकरता शिकवतो, ते तर चांगली सबल आहेत सगळं, पण ज्या ग्रामीण भागामधून मी आलो त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी मी काय करू शकतो का, म्हणूनसाठी मी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मी प्रयत्न सुरू केले नोकरीसाठी. आणि सुदैवाने 1997 मध्ये प्राचार्याचा इंटरव्ह्यू देऊन माझं सिलेक्शन झालं. मग मी केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये राजीनामा दिला. राजीनामा देऊन जवाहर नवोदय विद्यालय जॉईन केलं. अतिशय चांगला निर्णय आपण बहुजन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेतला आणि त्यांची जडणघडण आम्ही जवाहर नवोदयचे निकाल आम्ही पत्रकारांनी वेळोवेळी त्यावेळेस आपल्या कारकिर्दीत, आपल्या टेन्युअरमध्ये आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत. आणि जवाहर नवोदयच्या विद्यार्थ्यांनी एवढं दैदिप्यमान यश आपल्या मार्गदर्शनाखाली मिळवलं, याचा आपल्या अध्यापकांच्या सहकाऱ्यांच्या बरोबरच आम्हा पत्रकारांनाही आनंद व्हायचा की आपल्या भागामध्ये एवढं शिक्षणाचं नंदनवन फुललेलं आहे आणि त्याला कारणीभूत केवळ आपण आहात.
आणि इतका हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक दीपस्तंभ ठरू पाहत असलेला अध्यापक, हाडाचा शिक्षक दिनानिमित्त आपल्या भेटीला आलेला आहे. मग हा हिरा राजर्षी शाहू महाविद्यालयाचे किंवा शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या नजरेतून कसा सुटेल? ज्या क्षणी जवाहर नवोदयमधून सर निवृत्त झाले त्याच वेळेस मनाशी संवाद नावाचं आत्मचरित्र लिहिलेल्या प्राचार्य अनिरुद्ध जाधवांनी बरोबर त्यांची दृष्टी, शोधक दृष्टी, कल्पक दृष्टी सरांच्यावर पडली आणि त्यांनी सरांना विनंती केली की तुम्ही संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचा चार्ज घ्या आणि तुम्हीच हे सगळं सांभाळा. आणि आज आपण ह्याचं दृश्यरूप पाहतो आहोत. या संस्थेच्या प्राचार्यांच्या कार्यालयात बसून, एवढं प्रशस्त कार्यालय, एवढं सुसज्ज कार्यालय, एवढं अत्याधुनिक सोयीसुविधांनी नटलेलं कार्यालय, इथपासून सरांची दृष्टी अतिशय कल्पक आणि दृष्टी म्हणजे ज्याला आपण आमच्या चॅनलचं जे हे आहे ज्ञान, माहिती, नॉलेज, इन्फॉर्मेशन अँड एंटरटेनमेंट, सरांचं सुद्धा मोठं तोच आहे. त्यांचं जे काही टॅगलाईन आहे ही टॅगलाईन अशीच आहे. संस्थेची टॅगलाईनवर आपण पाहतो आहोत सत्यमेव जयते. याच्यावर त्यांची प्रगाढ श्रद्धा आहे. त्याच्यावर वाटचाल करीत त्यांनी ही वाटचाल केलेली आहे. आता लक्षात घ्या, आपण हा जो शिक्षक दिन आहे आजचा तो साजरा करतो आहोत आपण, परंतु या शिक्षक दिनावर कोरोनाच्या काजळीची दाट अशी काळी छाया आहे गेल्या 2 वर्षापासून. बघा लर्निंग सर, मला एक समजावून सांगा तुम्ही की युनेस्कोचा एक अहवाल होता, एक पाहणी युनेस्कोनं काही वर्षांपूर्वी केली होती. त्यात त्याने असं म्हटलं होतं की हा जो शिक्षणातला खंड आहे, हा म्हणजे कोरोनाचा नव्हे, शिक्षणात काही कारणानं जर खंड पडला दॅट इज कॉल्ड लर्निंग गॅप. लर्निंग गॅप 3 महिन्याचा जर लर्निंग गॅप असेल तर तो भरून काढायला 1.5 वर्ष लागतं, असं युनेस्कोचा अहवाल सांगतोय. आता तर 2.5 वर्षाचा 2 वर्षाचा लर्निंग गॅप आहे. बरोबर आहे. कोरोना सुरू झाल्यापासून शाळा बंद आहे, कॉलेजेस बंद आहेत, शिक्षण संस्था बंद आहेत, ऑनलाईन शिक्षण चालू आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये सुद्धा हे पूर्वी म्हणजे हे प्रचलितच आहे. पारंपरिक विद्यापीठांमध्ये ऑनलाईन आहेच ना, डिस्टंट एज्युकेशन आहे, दूरस्थ शिक्षण जे आहे ऑनलाईन ते करतात. परंतु हे जे ऑनलाईन शिक्षण आहे या कोरोनाच्या काळामध्ये हा लर्निंग गॅप जो पडला आहे, हा गॅप भरून काढण्यासाठी आपण काय करणार आहात? या 2 वर्षापासून हा या 2.5 वर्षातला मी 2016मध्ये जवाहर नवोदय विद्यालय पुण्यातून रिटायर झालो. 2001 पासून 2008मध्ये लातूर नवोदय विद्यालयामध्ये होतो. त्या ठिकाणी शैक्षणिकदृष्ट्या जे काही कार्य केलं त्याचा परिपाक म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार वगैरे मिळाले. परंतु विशेष महत्त्वाची गोष्ट 2003मध्ये जवाहर नवोदय विद्यालय लातूर देशात पहिलं आलं होतं. अरे वा, रिझल्टमध्ये. हो. आणि त्यानंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला सुद्धा अगदी तेच परिस्थिती. अगदी त्या विद्यालयामध्ये शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कार्य केलं त्याचा परिपाक राष्ट्रपती पुरस्कार मिळण्यामध्ये. ते विद्यालय 2011मध्ये देशात पहिलं आलं होतं. अरे वा. CBSE मध्ये. वा. आणि तर शैक्षणिक उपक्रम आपण जे काही करतो ना त्या शैक्षणिक उपक्रमाचा परिपाक म्हणून रिटायरमेंट नंतर या ठिकाणी संस्थेमध्ये आपल्याला प्राचार्य म्हणून डॉक्टर गोपाळरावजी पाटील आणि प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर आणि डॉक्टर कावळे सर या तिघांच्या अत्यंत प्रेमामुळं त्यांनी माझ्याकडून हे वधून घेतलं होतं. ज्यावेळेस मी नवोदय विद्यालय लातूरमध्ये होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही CBSE स्कूल सुरू करत आहोत, तर ज्यावेळेस तुम्ही रिटायर व्हाल त्यावेळेस नंतर पहिल्यांदा आमच्या शाळेमध्ये तुम्ही यायला पाहिजे. आणि हा शब्द मी त्यांना दिला होता. म्हणून 2016मध्ये ज्यावेळेस मी रिटायर झालो तर त्यांनी मला अत्यंत आग्रहाचं निमंत्रण दिलं, विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आग्रहाखातर मी रिटायरमेंटनंतर या ठिकाणी 1 ऑगस्ट 2016ला मी हे विद्यालय जॉईन केलं. आता आल्यानंतर या विद्यालयामध्ये अनेक प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहेत. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की माझ्याकडे ही मोठी लिस्ट आहे की याच्यामध्ये अकॅडमिक. तर या विद्यालयामध्ये हे जे विद्यालय आहे तर इथं पहिलं आल्या मी एक विजन स्टेटमेंट तयार केलं, त्यानंतर मिशन स्टेटमेंट तयार केलं आणि या संस्थेचा जो मोटो आहे परस्युट फॉर एक्सलन्स, तर त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली. आणि मग शैक्षणिकदृष्ट्या या विद्यालयामध्ये सर्वप्रथम मी
जे नवोदय विद्यालयामध्ये शैक्षणिकदृष्ट्या कार्य केलं तिथंच 40 सूत्री कार्यक्रम लागू केला या ठिकाणी आणि 40 प्रकारचे पॉईंट आहेत की शैक्षणिकदृष्ट्या गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी कुठल्या प्रकारची आवश्यकता आहे तर ही सगळी पहिली अकॅडमिक काउन्सिल निर्माण केली. आता हे सगळं वर्णन करायचं म्हणलं त्याला ते दीड तास लागेल, परंतु हा 40 सूत्री कार्यक्रम या विद्यालयामध्ये लागू केला. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नंबर 1 अकॅडमिक काउन्सिलची निर्मिती केली एक, त्यानंतर ॲन्युअल टीचिंग प्लॅन वगैरे सगळं तयार केलं. त्यानंतर जी इव्हॅल्युएशन सिस्टम आहे ना ती बदलली, कारण परीक्षा झाल्यानंतर तो जो रिझल्ट आहे तो रिझल्ट समोर आल्यानंतर आन्सर पेपर क्वेश्चन वाईज ॲनालिसिस करायचं आणि क्वेश्चन वाईज ॲनालिसिस केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी 2 गटामध्ये विभाजित केले, एक स्लो लर्नर्स आणि एक ब्राईट स्टुडंट्स असे 2 गट निर्माण केले. आणि त्यानंतर मग स्लो लर्नर्सला रिमेडियल कोचिंग प्रोग्राम दिला आणि ब्राईटला एनरिचमेंट प्रोग्राम दिला. तर अशा प्रकारे अकॅडमिक दृष्टीनं विद्यार्थ्यांना चांगलं कसं करता येईल त्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम म्हणजे नंबर 1 अकॅडमीचा उपक्रम लागू केला. त्यानंतर आमच्याकडं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते एक लॅब तयार केली आम्ही. त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लॅबमधून रोबोटिक्सचं शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केलं. रायफल शूटिंगचा प्रोग्राम या ठिकाणी सुरू केला. मदर टीचर हा कन्सेप्ट प्रायमरीमध्ये सुरू केला, म्हणजे एका वर्गामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये एक शिक्षिका ती मदर म्हणून कार्य करेल आणि तिच्याबरोबर एक दुसरी शिक्षिका असेल ती तिला सहकार्यासाठी आणि तीच टीचर वर्षभर शिकवणार, सगळे विषय ती शिकवणार, म्हणजे मदर टीचरचा कन्सेप्ट त्या ठिकाणी आम्ही लागू केला. मला वाटतं हा कन्सेप्ट आपण या परिसरामध्ये मी पहिल्यांदाच लागू करतो. व्हेरी गुड. हां, मदर टीचर कन्सेप्ट प्रायमरी सेक्शनमध्ये. त्यानंतर टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यासाठी प्रत्येक वर्गामध्ये आम्ही LCD प्रोजेक्टची योजना केली. LCD प्रोजेक्टर, होम थिएटर हे प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल क्लासरूम सगळे जेवढे आमच्याकडे आता 50 क्लासरूम आहेत 50 क्लासरूम डिजिटल केलेले आहेत आम्ही. अत्यंत आणि आपली संस्था किंवा आमची जी मॅनेजमेंट कमिटी आहे अत्यंत म्हणजे शिक्षणाबद्दलचे म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी वाटेल तो खर्च असेल तो करायला तयार. तर प्रत्येक वर्ग डिजिटल क्लासरूम तयार केलेला आहे. म्हणजे टुडे वी आर कनेक्टेड विथ ईच अँड एव्हरी कंट्री ऑफ द वर्ल्ड. क्या बात. इंटरनेटवरती जाऊन आम्ही प्रत्येक देशाचं हे सगळं निरीक्षण वगैरे करू शकतो. म्हणजे डिजिटल स्कूल तयार केलं आम्ही. त्यासाठी बराचसा खर्च आला. प्रत्येक क्लासरूम बदलण्यात आली. सुसज्ज लायब्ररी तयार केली. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज लॅब या ठिकाणी आमच्याकडे आहे. इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन आणि उत्कृष्ट इंग्लिश कशी विद्यार्थी बोलतील त्यासाठी इंग्लिश लँग्वेज लॅब सुरू केली. कम्प्युटरची लॅब प्रायमरीसाठी वेगळी आहे, सेकंडरीसाठी वेगळी आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आणून शैक्षणिकदृष्ट्या या विद्यालयाला मजबूत करण्याचं काम केलं. सर, आपण आता पाहतो की आता लातूर पॅटर्न हा तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे. लातूर पॅटर्न जो शिवछत्रपती शिक्षण संस्थेनं राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या माध्यमातून इथं आणला, महाराष्ट्रामध्ये तो रुजू केला आणि सर्वतोमुखी झाला. आज पुण्या मुंबईची मेडिकल कॉलेजेस जी आहेत ते जास्तीत जास्त सगळे विद्यार्थी आपलेच म्हणजे मेडिकलला जास्तीत जास्त विद्यार्थी लातूरचे असतात. हा झाला एक भाग. परंतु यश कसं मिळवायचं हे विद्यार्थ्यांना आपण शिकवतो. यश कसं मिळवायचं मला असं वाटतं सर, एक संवेदनशील पत्रकार या नात्यानं मला नेहमी हा प्रश्न पडत आलेला आहे की याच्याबरोबर अपयश कसं घ्यायचं हे शिकवण्यासाठी आपल्याकडं काही आहे का? म्हणजे अपयश जे शिकवायला पाहिजे का, अपयश कसं घ्यायचं? अन्यथा इथं जर यश मिळालं नाही लातूर पॅटर्नच्या या सगळ्या सिस्टीममध्ये आणि तो विद्यार्थी दुर्दैवानं जर उद्या अपयशी ठरला तर ते अपयश त्यानं कसं स्वीकारायचं? अच्छा, आता या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत, प्रत्येक विद्यार्थी येणारा जो आहे तो अत्यंत प्रतिभाशाली विद्यार्थी असतो. कारण ज्यावेळेस त्याची निवड होते ते परीक्षेच्या माध्यमातून निवड होते आणि मग परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला विद्यार्थी जो आहे ज्याचा IQ चांगला असतो सहसा अपयशी विद्यार्थी होत नाहीत. परंतु आपण जो सांगितलं की अपयश आल्यानंतर काय करायचं, मला सांगायला आवडेल की जीवनामध्ये अपयश ही यशाची पहिली पायरी असते. म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खचून न जाता आणखीन आपल्याला पुढे कशी झेप घेता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, ज्यावेळेस आपण जोरात रनिंग करू इच्छितो किंवा उडी मारू इच्छितो त्यावेळेस आपण एक पाऊल पाठीमागे येतो आणि मग जोरात जातो, म्हणजे त्याला स्फुरण मिळतं किंवा उत्साह मिळतो.
तर अपयशाने खचून न जाता जर या एका वर्षी समजा आता अपयशमध्ये कशामध्ये येतं अपयश, या ठिकाणचा रिझल्ट तर 12वीचा रिझल्ट किंवा 10वीचा रिझल्ट 100% रिझल्ट 100% फर्स्ट क्लास, यावर्षी तर 100% डिस्टिंक्शनमध्ये विद्यार्थी आलेले आहेत. म्हणजे 12वी 10वी पास करणं, वर्ग पास करणं या विद्यार्थ्यांना काहीच नाही आहे. आता या अपयशाचा आपण जो शब्द निर्माण केला तो मला वाटतं की नीट एक्झामिनेशन असेल, IIT एक्झामिनेशन असेल किंवा एम्स असेल, याच्यामध्ये अपयश आलं तर आपण काय करायचं. तर यावर्षी आपल्याला अपयश मिळालं, पण त्या अपयशाचा फायदा म्हणजे पूर्ण वर्षभर तयारी केलेली आपण, त्यानंतर आपण दुसऱ्या वर्षी जर झेप घेतली तर मला वाटतं ती यशाकडे आपली झेप जाईल, मार्ग अधिक प्रशस्त होईल. त्यामुळे अपयशाने खचून न जाता आणखीन एक जास्त दुगणी ताकद, त्याला म्हणते डबल ताकदीने आपण जर प्रयत्न केले तर. आणि आमचा लातूर पॅटर्न त्याकरता प्रसिद्ध आहे. बरोबर, की वादच नाही. लातूर पॅटर्न हे शैक्षणिक दृष्ट्या आपण पाहतो की दरवर्षी आपल्या शाहू कॉलेजमधून 450 ते 750 पर्यंत विद्यार्थी केवळ मेडिकलमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सिलेक्ट होतात. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या या ठिकाणी सर्व सुविधा आहेत. आता मागाच्या मुद्द्याकडे मी पुन्हा एकदा येतो, करोनाच्या मुद्द्याकडं. गेली 2 वर्ष शाळा बंद आहेत. अमेरिकेतल्या एका महिलेनं परवा एक अनुभव मी वृत्तपत्रात टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचला की ती महिला आपल्या तिथं काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या अमेरिकेत, करोनाचं ही लाट ओसरल्यानंतर. आणि शाळा सुरू झाल्यानंतर त्या ज्या कोणी होत्या महिला, मी नाव विसर, जुलिया असं काहीतरी नाव आहे त्यांचं, ते म्हणजे रणजित डिसलेंनी सुद्धा परवा तो उल्लेख केला. ग्लोबल टीचर म्हणून ज्यांचा गौरव झाला, ते डिसलेंनी परवा एका मुलाखतीत तो उल्लेख केला होता की ती बाई म्हणजे त्या अमेरिकन ती महिला मुलाला, छोट्या मुलाला घेऊन त्याचं बोट धरून ती शाळेत सोडवायला चालली आहे, शाळेमध्ये चालली आहे. आणि आता कोंडलेला श्वास आहे त्या मुलाचा, 2 वर्ष शाळाच नाही. त्यात तो घरी एकटा आहे, एकटेपणा आहे त्याला, ते एकटेपण घर खायला उठलेलं आहे, मित्र नाही, शाळा नाही. आमच्याकडे विनोदानं असं म्हटलं जातं पत्रकार विश्वामध्ये की मुलं बोलत आहेत एकमेकांशी फोनवर, ते म्हणतात आमची उद्या ट्रिप जाणार आहे. ते म्हणतो कुठं, शाळा बघायला. शाळा बघायला ट्रिप जाणार आहे म्हणजे 2 वर्ष झाली शाळाच पाहिली नाही आम्ही, तर आमची ट्रिप जाणार शाळा पाहण्यासाठी. तसा ती बाई ज्यावेळेस सोडवायला चालली त्या मुलाला काही अंतरावर त्याचे मित्र भेटले, सवंगडी दिसले, ती सगळी छोटी छोटी चिमुकली मुलं. आणि झट दिशी आईचं बोट सोडून तो तोंडावरचा मास्क काढून टाकून तो मित्रांच्याकडे पळत पळत गेला आणि त्यांच्याबरोबर हसायला, खेळायला, बागडायला लागला. हा जो कोंडलेला श्वास आहे, हा श्वास आपल्या परिघात आपण विचार करू, लातूरच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण विचार करू की हा कोंडलेला श्वास मोकळा व्हावा असं आपल्याला वाटतं की नाही? व्हायला पाहिजे. कारण करोनानं अत्यंत म्हणजे विद्यार्थी गेल्या 1.5-2 वर्षापासून घरी कोंडलेले आहेत. आणि हे लहान बालपण जे असतं ना, या बालपणाला मोकळेपण म्हणजे स्वतंत्रता पाहिजे, त्यांना खेळायला मैदान पाहिजे, अभ्यासक्रमासाठी अभ्यास चांगला करण्यासाठी शाळा उघडी असली पाहिजे, शाळेत आलं गेलं पाहिजे. परंतु या कोविड-19मुळे 2 वर्षापासून विद्यार्थी घरी कोंडले, तो श्वास त्यांचा कोंडलेला श्वास हा रिकामा झाला पाहिजे, ही सत्य गोष्ट आहे. पण जोपर्यंत त्याच्या कोविड-19वरती आपण नियंत्रण करू शकत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू करणं सुद्धा धोक्याचं आहे. आता आमच्याकडे तुम्ही आत्ता प्रश्न मला विचारला होता की ऑनलाईन कोचिंग क्लास 2 वर्षात कसं केलं तुम्ही, तर आम्ही अत्यंत उत्कृष्टरित्या ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू केले आहेत. कसं ते सांगतो. आम्ही क्लासरूम हा स्टुडिओमध्ये रूपांतरित केला. इट हॅज बीन कन्वर्टेड इन टू स्टुडिओ. एक कॅमेरा, लॉगिटेक कॅमेरा फिक्स केला, त्यानंतर एक कम्प्युटर त्या ठिकाणी फिक्स केला, त्यानंतर आमचे जे बोर्ड आहेत, एक ग्रीन बोर्ड, एक ब्लॅक बोर्ड आणि एक व्हाईट बोर्ड, 3 प्रकारचे बोर्ड तिथं समोर ठेवले. आणि शिक्षक शिकवताना PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शिकवायला लागले. परंतु कॅमेरा आणि फोकस लावले वर्गामध्ये, स्टुडिओ तयार केल्यामुळं अगदी उत्कृष्ट जे बोर्डावर लिहितात शिक्षक, अगदी लाईव्ह क्लासरूम आम्ही तयार केले. परंतु हे जरी केलं तरी आम्ही तिथं थांबलो नाहीत. तर एक पिरियड घेण्यासाठी 3 टीचर नियुक्त केलेले आहेत. एक टीचर शिकवतो, तो शिकवत असताना दुसरा टीचर क्लासमध्ये बसतो आणि तो टीचर हा टीचर कॅमेराबरोबर समोर आहे का नाही, तो बोर्डावर जे लिहितोय पद्धतशीर ते विद्यार्थ्याला दिसतं का नाही, याची सगळी निगराणी करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी एक टीचर वर्गामध्ये ठेवला.
असे हे 2 टीचर झाले आणि एक टीचर आउटसाईड द क्लासरूम ठेवला. तो टीचर तो जॉईन करत होता क्लास, ऑनलाईन कोचिंग क्लास, आणि प्रत्येक विद्यार्थ्यावरती नियंत्रण करत होता की प्रत्येकजण अटेंड करतो का, प्रत्येकजण त्याचं लक्ष आहे का, अटेंडन्स घेणं हे सगळं काम असं ठेवलं. असे 3 टीचर आम्ही नियुक्त केले एका क्लाससाठी. आणि ऑनलाईन कोचिंग क्लास, लाईव्ह क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम इतका उत्कृष्टरित्या सादर करत असताना म्हणजे शिक्षक शिकवतात, मधून व्हिडिओचा वापर केला. व्हिडिओ, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही त्यामध्ये टाकून आणि PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अगदी उत्कृष्ट शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की आमचे पालक आणि आमचे विद्यार्थी हे सांगतात की सर, ऑनलाईन कोचिंग जी आहे ती आपल्या प्रत्यक्ष क्लासरूमपेक्षा आणखीन म्हणजे इतकं भयान वातावरण असताना सुद्धा सुंदर आहे. तर आपल्याला काही म्हणजे फक्त आपल्यामध्ये फरक एकच आहे की आपले विद्यार्थी वर्गात नसून घरी आहेत, हाच फरक आहे. बाकी सगळं एज्युकेशन जोरात चाललेलं आहे आणि पालक खुश आहेत. तर चांगल्या प्रकारे ऑनलाईन कोचिंग आम्ही दिलेली आहे. परंतु तरीसुद्धा विद्यार्थी हे 2 वर्षापासून घरामध्ये कोंडलेले असल्यामुळं त्यांना असं वाटतं की कधी आपण बाहेर पडावं, म्हणून काही विद्यार्थी तर भेट देतात. मग आम्ही असं ठरवलं की विद्यार्थ्यांच्या जे नोटबुक आहेत ते करेक्शन करण्यासाठी मग आम्ही पालकांना SMS पाठवले की तुम्ही 15 दिवसामधून 1 दिवस कधीतरी म्हणजे 15 दिवसातून 1 दिवस नोटबुक घेऊन विद्यार्थी जे घरी होमवर्क करतात ते नोटबुक घेऊन शाळेत या, येताना मुलाला बरोबर घेऊन या. म्हणजे कोविड-19चे जे रूल्स आहेत ते त्याचं पालन होईल आणि तो विद्यार्थी शाळा बघेल, शिक्षकांना भेटेल, त्याच्या नोटबुक करेक्शन होतील. म्हणून आम्ही नोटबुक करेक्शनचं काम सुरू केलेलं आहे. त्याची नाळ तुटू नये, हा हेतू आहे त्यात. हे बरोबर आहे. येऊन भेट देतात ऑनलाईनच्या संदर्भात आपण जे आता सांगितलं याच्यामध्ये माझे 2 प्रश्न असे आहेत की ऑनलाईन शिक्षणामुळं विद्यार्थ्यांची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती वाढते का, ते ज्ञान आत्मसात करतात का? आता ऑनलाईन शिक्षणामध्ये तुम्हाला एक सांगायचं मला की आपण इथून ऑनलाईन शिक्षक कॅमेरापुढे शिकवतो वगैरे सगळं, आणि कम्प्युटरच्या माध्यमातून, कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आता विद्यार्थ्यासमोर जी काही डिव्हाइस आहे, मग ती मोबाईल असेल, TV असेल किंवा टॅब असेल किंवा लॅपटॉप असेल, तर तो जो डिव्हाइस आहे तो डिव्हाइस उत्कृष्ट असला पाहिजे. इथून जिथून आपण शिकवतो क्लासरूममधून ते डिव्हाइस चांगले असले पाहिजेत. जर या दोन्ही गोष्टी चांगल्या असतील आणि इंटरनेटची सुविधा जर चांगली असेल तर ऑनलाईन कोचिंग प्रोग्राम चांगला होऊ शकतो. परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा इतर ठिकाणी कधीकधी इंटरनेटचा प्रॉब्लेम निर्माण होतात आणि त्यामुळं शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात, डिस्टर्बन्स होतो. शिक्षक कधी चांगल्या प्रकारे शिकू शकत नाही. समजा लाईट नसेल किंवा इंटरनेट नसेल, फॅसिलिटी नसेल तर शिक्षक अपुरा पडतो, त्या ठिकाणी शिकू शकत नाही. किंवा विद्यार्थ्याजवळ जर डिव्हाइस चांगलं नसेल तर ती मुश्किल आहे. परंतु आमचं जे विद्यालयामध्ये जे विद्यार्थी आहेत ना, आर्थिकदृष्ट्या सबल आहेत, त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे डिव्हाइस आहेत. परंतु काही विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये जे आहेत त्यांच्यासमोर प्रश्न असा आहे की इंटरनेटची फॅसिलिटी नाही, तिथं इंटरनेट चांगल्या प्रकारे रेंज मिळत नाही आहे आणि म्हणून त्यांना डिस्टर्बन्स होतो. तर ऑनलाईन कोचिंग प्रोग्राम हा सध्याच्या कोविड-19 काळामध्ये जरी उत्कृष्ट मानला गेला तरी नेहमी करता शिक्षणासाठी हा ऑनलाईन कोचिंग प्रोग्राम बरोबर नाही आहे. हा एक याच अनुषंगानं आणखी एक प्रश्न असा होता, तर आपण आत्ता उल्लेख केला ग्रामीण भागातले मुलं. आपल्या संत तुकारामचा जो विद्यार्थी वर्ग आहे तो क्लास वेगळा आहे, तो अपर क्लास आहे आणि आर्थिकदृष्ट्या काही विद्यार्थी आहेत असे. परंतु ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल घेणं परवडत नाही, त्याच्या पालकांना अँड्रॉईड हे सगळं पाहिजे, त्याला परवडत नाही. अशा मुलांचं शिक्षणामध्ये इतर संस्थांच्या बाबतीत बरं का, आपल्या नव्हे पण असे आता मी अनेक विद्यार्थी पाहतो ग्रामीण भागामध्ये, अनेक पालक आहेत. बातम्यासुद्धा आम्ही छापल्या आहेत की पालक मोबाईल देऊ शकले नाहीत म्हणून त्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. एक बातमी आली होती 2-3 महिन्यापूर्वी. हे अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. हा जो वंचित क्लास आहे ग्रामीण भागातला आहे त्यांना परवडत नाही. मग आपले कसं व्हायचं, याचं भवितव्य काय राहील असं वाटतं तुम्हाला शिक्षणाचं, ग्रामीण भागातल्या शिक्षणाचं? जर ऑनलाईन कोचिंग क्लासेस हे ऑनलाईन जर टीचिंग कायमची असेल तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन विल गो डाऊन, नो डाऊट ॲट ऑल. आणि विद्यार्थ्यामध्ये एक निराशेची भावना निर्माण होईल. मग त्याकरता मग ते पालक असतील किंवा स्कूल असतील किंवा गव्हर्नमेंट असेल, तर जर ही कोविड-19 असंच वाढत जात असेल आणि ऑनलाईन कोचिंगशिवाय दुसरा पर्याय नसेल तर शासनाला याचा विचार करावा लागेल की जे गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे डिव्हाइस नाही आहेत,
त्यांच्याकडे त्यांना डिव्हाइस देणं की मोबाईल देणं किंवा टॅब देणं किंवा लॅपटॉप देणं याची व्यवस्था शासनाला करावी लागेल. किंवा जशी आता आम्ही या ठिकाणी फीज घेतो वगैरे, तर शाळेनं त्याचा जरूर विचार केला गेला पाहिजे. पालकांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता काही ठिकाणचं मी सांगतो, सध्या असं आमच्याकडे असं काही विद्यार्थी असे आहेत की घरामध्ये एकच मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल, आणि तो मोबाईल विद्यार्थी घेऊन बसतो, म्हणून पालकाला मोबाईल मिळत नाही. कधी कधी पालक विदाऊट मोबाईल ऑफिसमध्ये जातात, तर एक मोबाईल त्यांच्या घरी 2-4 मोबाईल पाहिजे. एका पालकाची 2 मुलं आहेत तर 2 मोबाईल पाहिजे. तर ऑनलाईन कोचिंग क्लासेस हे जे आहे याच्याकरता डिव्हाइस चांगले आणि इंटरनेट फॅसिलिटी चांगली पाहिजे. शासनाला याच्याकडे लक्ष द्यावं लागेल की प्रत्येक ठिकाणी इंटरनॅशनल फॅसिलिटी द्यावी लागेल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला डिव्हाइस देण्याचा प्रयत्न करावा लागेल. विदाऊट डिव्हाइस, विदाऊट इंटरनेट, दिस ऑनलाईन कोचिंग क्लास इज युजलेस. होऊ शकत नाही, सफलच होऊ शकत नाही. त्याकरता शासनालाच विचार करावा लागेल. जर डिव्हाइस चांगले असतील त्यांच्याकडं, विद्यार्थ्याकडं, शाळेकडं, तर ऑनलाईन कोचिंग क्लाससुद्धा सध्या आपल्याकडे चालू आहे. डिस्टन्स एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, डिस्टन्स एज्युकेशन बाय पोस्ट चालतं. मग उद्या जर समजा ही ऑनलाईन कोचिंग क्लास जर समजा सक्सेसफुल होत नसेल तर आपल्याला पोस्टाची मदत घ्यावी लागेल. जसं डिस्टन्स एज्युकेशन आहे, नाशिक युनिव्हर्सिटी डिस्टन्स एज्युकेशन आहे, तर तिकडून पुस्तकं पाठवली जातात किंवा तिकडून प्रश्न पाठवले जातात, होमवर्क करा, क्लासवर्क करा, प्रोजेक्ट करा, आणि नंतर हे प्रोजेक्ट वर्क, होमवर्क हे सगळं तयार करून आपण बाय पोस्ट त्यांना पाठवतो. डिस्टन्स एज्युकेशन. तर मग ऑनलाईन एज्युकेशनच्या नंतर डिस्टन्स एज्युकेशनची कल्पना आपल्याला राबवावी लागेल. असं होणार नाही. मुक्त विद्यापीठाची संकल्पना त्याच्यात आहेच, ती आद्यभूत आहे डिस्टन्स एज्युकेशन. परंतु ऑनलाईन कोचिंग मला वाटतं शहरामध्ये सक्सेस आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना थोडी त्याची अडचण आहे, तर ती अडचण सोडवण्याचं कार्य शासन करू शकतं. जर तिथे टॉवर आपण उभारले तिकडे सुद्धा आपण हे करू शकतो. हा धोरणाचा शासनाच्या धोरणाचा भाग आहे. पॉलिसी मॅटर. आता आपण शासनाच्या धोरणाचा उल्लेख केला. मेकॉलेपासून, इंग्रजांच्या काळापासून ते थेट आपल्या सन्माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्राच्या वर्षाताई गायकवाड यांच्यापर्यंत शिक्षणाचं, पारंपरिक शिक्षणाचा एकच धागा आहे की ते म्हणजे नोकऱ्या निर्माण करणारं शिक्षण. शिक्षण घ्यायचं आणि नोकरीच्या ठिकाणी जायचं. आता याच्यापासून विद्यार्थी व्यवसायाकडे वळावेत, व्यवसायाचं ज्ञान त्यांना आत्मसात व्हावं, व्यवसाय कौशल्य आत्मसात व्हावं, म्हणून पंतप्रधान मोदीजींनी आता कौशल्य विकास कार्यक्रम अतिशय आक्रमक पद्धतीने स्किल डेव्हलपमेंटचा हा कार्यक्रम आणलेला आहे. या दृष्टीनं आपण काय तयारी केली? 2020 मध्ये भारत सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे. हां. आणि ते 2022 मध्ये लागू होणार आहे, डिक्लेअर केलं त्यांनी. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक वर्गामध्ये एक स्किल सब्जेक्ट असणार आहे. वेगवेगळे स्किल सब्जेक्ट आहेत आणि हे स्किल सब्जेक्ट म्हणजे शिक्षण हे व्यवसायाभिमुख होण्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचा हा प्रयोग केंद्र सरकारनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली राबवला जाणार आहे. तर पुढच्या वर्षी जे नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे, प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक वर्गासाठी एक स्किल सब्जेक्ट असणार आहे. मग तो इलेक्ट्रिक स्किल सब्जेक्ट असेल, कार्पेंट्री असेल, पेंटिंग असेल किंवा मोबाईल रिपेरिंग असेल किंवा ब्युटी पार्लर असेल, असे जे स्किल सब्जेक्ट आहेत, जवळजवळ मला वाटतं 40 स्किल सब्जेक्ट आहेत सीबीएसई. सिमिलर टू ITI. सिमिलर टू ITI. ITI मध्ये जे सब्जेक्ट शिकले जातात त्याच्यापेक्षा आणखीन जास्त सब्जेक्ट त्यांनी जवळजवळ 40 सब्जेक्ट दिलेले आहेत. आणि पुढच्या वर्षी हे 22 तारखे म्हणजे 2022 पासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. आणि प्रत्येक शाळेला आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावं लागेल. कारण एक इलेक्ट्रिक लॅब तयार करायची किंवा मोबाईल जर स्किल घेतला आपण त्याची एक लॅब तयार करायची, तर हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक शाळेला तयार करावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला आता मध्यंतरी CBSE लेटर मिळालेलं आहे की आता स्ट्रीम सिस्टम समाप्त केलेली आहे. म्हणजे कॉमर्स, आर्ट्स, सायन्स हे स्ट्रीम होत्या 3 पहिल्या 10वी नंतर आपण घेतो, आता ते समाप्त केलेले आहे. आणि पॅकेज देणार आहे सब्जेक्टचं की तुम्ही कुठलेही 5 सब्जेक्ट घ्या. म्हणजे एखादा विद्यार्थी सायन्स आणि मॅथ्स न घेता सुद्धा 10वी 12वी पास करू शकतो. म्हणजे सब्जेक्ट पॅकेज कुठली एक इंग्लिश कंपल्सरी असेल किंवा जे सब्जेक्ट 2-3 तुम्हाला कुठला जाईल, समजा इंजिनियर व्हायचं आहे तर त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे सब्जेक्ट घ्यावेत. ज्याला मेडिकलला जायचं आहे त्यानं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सब्जेक्ट घ्यावेत. ज्याला व्यापारामध्ये जायचं की CA व्हायचं आहे त्यांनी कॉमर्सचे सब्जेक्ट घ्यावेत. तर सब्जेक्ट पॅकेज दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यावरती पुढच्या वर्षीपासून हा सब्जेक्ट घ्या असं बंद राहणार नाही. विद्यार्थी जो
जो सब्जेक्ट घेऊ इच्छितो ते सब्जेक्ट त्याला मिळणार आहेत तो it's a आणि new त्यामध्ये concept. एक स्किल सब्जेक्ट हा कंपल्सरी असणार आहे. अच्छा. त्याचा पाठीमागचा उद्देश हा आहे की 6वी पासून हा स्किल सब्जेक्ट लागू केला. जर विद्यार्थी 10वी पर्यंत शिकला आणि त्यानं उद्या शिक्षण बंद केलं तर त्या स्किल सब्जेक्ट म्हणजे जे ज्ञान आहे त्याच्या आधारे त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. क्या बात. व्यवसायाभिमुख शिक्षण. तर स्किल डेव्हलपमेंट या दृष्टीनं हे पुढच्या वर्षीपासून सुरू होत आहे. तर आमच्या शाळेमध्ये आम्ही 4 स्किल सब्जेक्ट संत तुकाराममध्ये 4 स्किल सब्जेक्ट आम्ही लागू करणार आहेत. उदाहरण नंबर 1 कम्प्युटर आहे. आमचे कम्प्युटर 6वी पासून आम्ही सुरू करणार ते. नंबर 2 इलेक्ट्रिकल एक लॅब तयार करत आहोत आम्ही. नंबर 3 मोबाईल TV रिपेअरिंग त्याचा एक त्याचं. त्यानंतर कारपेंटर याचा एक असे वेगवेगळ्या जे स्किल आहेत 4-5 सब्जेक्ट आम्ही आमच्या विद्यालयामध्ये पुढच्या वर्षीपासून लागू करत आहोत. अच्छा. महेंद्रगे सर, आपण आपली सगळी शैक्षणिक वाटचाल, शिक्षण क्षेत्रात केलेले वेगवेगळे प्रयोग याचं अतिशय मार्मिक विश्लेषण आत्ता केलं आणि या प्रयोगाचं प्रत्यंतर आम्ही या आपल्या स्कूलमध्ये पाहतोच आहोत. तेव्हा आपल्या सर्व कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. माध्यम वृत्तसेवा या चॅनेलच्या वतीनं मी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्याला आणि आमच्या सर्व शिक्षक बांधवांना आम्ही चॅनेलच्या वतीनं शुभेच्छा देतो. माझे सहकारी गोपाळ कुलकर्णी, कपिल कुलकर्णी यांच्या समवेत मी जयप्रकाश दगडे. नमस्कार. आपल्याला ही मुलाखत हा थेट संवाद आवडला असेल तर अवश्य आम्हाला या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माध्यम वृत्तसेवेला आपण आपल्या सेवेचं संधी पुन्हा द्या आणि आमचं चॅनेल सबस्क्राईब करा अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.